मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी आता तुम्हाला डीजी प्रवेश ॲप वर नोंदणी करून खरं तर मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे आणि यासाठीच तुम्हाला डीजी ॲप वर कशा पद्धतीने प्रोसेस करायची ती सध्या मी तुम्हाला दाखवतोय की डीजी ॲप सध्या गुगल प्ले स्टोर त्याचबरोबर आयफोन आणि इतर वेबसाईटवर देखील आहे तो ॲप आहे आणि या ॲपवर खरं तर याची नोंदणी करावी लागणार आहे आणि त्याच नंतरून हा प्रवेश मिळणार आहे। प्रथमतः ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे। तो मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर 6 अंकाचा ओटीपी येणार आहे आणि ओटीपी आल्यानंतर आधारची डिटेल टाकावी लागणार आहे। आधारची ही व्यक्तिगत डिटेल आल्यानंतर तुमची त्याची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला तिथे लाईव्ह फोटो आहे तो टाकावा लागणार आहे आणि या फोटो टाकल्यानंतर तुमचं कुठल्या विभागात काम आहे याची माहिती देखील आहे त्यामध्ये भरावी लागणार आहे आणि ही माहिती भरल्यानंतर खरं तर तुम्हाला मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि या माहितीनंतर आपण बघू शकतो की अशा पद्धतीचं हे गेट्स आहे ते स्कॅन केल्यानंतर आतमध्ये हे प्रवेश आहे तो मंत्रालयामध्ये मिळणार आहे आणि याच प्रवेश कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मिळवण्यासाठी खरं तर ज्यांच्याकडे हा फेस रेकग्निशन नसणार आहे त्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर अशा पद्धतीचं एक आय कार्ड देखील आहे ते दिलं जाणार आहे आणि ह्या आय कार्डवर असणारा QR कोड आहे तो स्कॅन करावा लागणार आणि ह्या स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश आहे तो मिळणार आहे। त्यामुळे आता मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर डीजी ॲप वर तुम्हाला तुमची माहिती आहे ती भरावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह गणेश गवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।